आज माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी हे आवाहन केलेलं आहे की अवयदानाची खूप गरज आहे। तर कारण असं आहे की आपल्याकडे नॉन कम्युनिकेबल डिझीज म्हणजे उदाहरणार्थ हायपरटेन्शन आहे, डायबिटीस आहे, हृदयाचे वेगवेगळे आजार आहे, ते खूप वाढायला लागले। त्याची कारण आहे स्ट्रेस फॅक्टर आहे, आपली बदलती जीवनशैली आहे। त्याच्यामुळे लहान वयामध्ये आपले जे ऑर्गन आहे, किडनी आहे, ते निकामी व्हायला लागलेले। तर कुठली गोष्ट आपल्याला ही विकत मिळते, ऑर्गन हे विकत मिळत नाही। याच्यासाठी जे ब्रेन डेड आहे त्याचे नातेवाईक आहे, कारण त्यावेळेला तो माणूस ब्रेन डेड असतो, त्याची कन्सेंट आपल्याला काही घेता येते। नातेवाईकांना जर आपण कन्व्हिन्स केलं की बा तुझं जे भाऊ आहे, मामा आहे, काका आहे, मावशी आहे, ते ऑर्गन डोनेशनच्या निमित्ताने हे आजारामार होणार आहे, म्हणजे तुम्ही तर माणूस हा जाणारच आहे आणि नंतर आपण ते बॉडी ती आपण क्रिमेट करू, पण त्याचे जे ऑर्गन 4 निघाले, 3 निघाले, तर 4 माणसांना त्याचं जीवनदंड मिळालं तर नक्कीच 4 माणसं जगतील। म्हणजे एका माणसामुळे 4 माणसं जगतील आणि 4 माणसाची फॅमिली पुढे जाईल, म्हणजे तो माणूस 4 माणसांच्या दृष्टीने तो जिवंत राहील आणि त्याचा तुम्हाला सार्थ अभिमान राहील। तर सर्वप्रथम मी आपल्या पत्रकारांचे अभिमान करतो की आपण आपल्या द्वारे जे माननीय पंतप्रधान मोदी साहेब आहे त्यांनी जे अवयवदानाचं संकल्प रुजवलेला आहे, हे आपण जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांना पोहोचवा। धन्यवाद।